नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये अर्णव, रमाकांत, राजश्रीके आणि ईश्वरी हे सगळेजण एकत्र नाश्ता करत असतात. तेव्हा तर रमाकांत अर्णवला म्हणतो की हे बघ, अरे ऑफिसमध्ये जो काही प्रॉब्लेम झालेला आहे, जे टेन्शन आहे ते सगळं माझ्या कानावर आलेलं आहे. त्यामुळे मी काय म्हणतो की मी सुद्धा ऑफिसला येतोय, मी हँडल करतो. तेव्हा अर्णव स्पष्ट म्हणतो की काही गरज नाही, ऑफिस माझ्या एकट्याचं आहे आणि हे सर्व वैभव आणि हे सगळं काही मी उभं एकट्याने केलेलं आहे. प्रॉब्लेम झालेले आहे ते प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करेल, तुमची येण्याची गरज नाही. तेव्हा तर रमाकांत बाबा यांना वाईट वाटतं, ते खाली पाहत असतात. ईश्वरीला सुद्धा खूप वाईट वाटतं. तेव्हा आता ऑफिसला आल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी जेव्हा ती फाईल चेक करतात, ते पेपर चेक करतात, तेव्हा आता अर्णवच्या लक्षात येतं की आता ह्या राकेशने मात्र आपले जे काही हे 50% शेअर्स आहे तर त्या सौदामणी ह्या देशमुखला मात्र विकलेले नाहीत, तर गहाण ठेवलेले आहेत. हे ऐकल्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव यांना तर सोपं होतं आणि आता हे गहाण ठेवलेले जे काही शेअर्स आहे तर ते मात्र ईश्वरीनी अर्णव रमाकांतच्या मदतीने कसे सोडवतात हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. धन्यवाद.